Welcome student of 11th Standard Commerce KB Rohmare Junior College Kopargaon. Today we have learned bookkeeping and accountancy. In this subject, unit number 1st, Introduction to Bookkeeping and Accountancy, lecture number 6. My name is Professor Gaikwad KK. Let's start today's lecture. Student, previous lecture we have studied types of transaction. In this concept included mainly two types of transaction. First is monetary transaction and second is non-monetary transaction. Monetary transaction, in this transaction included two types of transaction. First is cash transaction, then second is credit transaction. And non-monetary transaction included only one transaction, barter transaction or barter system. Today we have going to learn important terms or concept. बघा विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या संदर्भामध्ये अभ्यास करताना आपल्याला त्या विषयाच्या संदर्भात असणारे महत्त्वाच्या कन्सेप्ट म्हणजे संज्ञा किंवा काही टर्म्स आहेत, या आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला या कन्सेप्ट माहिती होत नाही तोपर्यंत आपण अकाउंटन्सी लिहू शकत नाही असं माझं मत आहे. म्हणून अकाउंटन्सीचा अभ्यास करत असताना या वारंवार येणाऱ्या कन्सेप्ट आहेत. म्हणून ती कन्सेप्ट काय आहे, तिचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, अकाउंटन्सी लिहित असताना ती कशी रेकॉर्ड करायची, या संदर्भामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे. म्हणून लेक्चर सुरू असताना आपण या कन्सेप्ट लिहून घेणं गरजेचं आहे. म्हणून लेक्चर सुरू असताना या कन्सेप्ट आल्यानंतर आपण आपल्या अकाउंटन्सीच्या वहीमध्ये त्याची नोंद करायची आहे, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा आपण करत असलेल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. म्हणून लेक्चर सुरू असताना त्या कन्सेप्ट आपण वहीमध्ये नोट डाऊन करायच्या आहेत. तर सुरू करूया. पहिली कन्सेप्ट बघा, पहिली कन्सेप्ट आहे एंट्री. या एंट्रीला आपण मराठीमध्ये नोंद असा शब्द वापरतो. मग एंट्री म्हणजे काय असतं? रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म or method in the books of account is called an entry. बघा, आता एंट्री हा शब्द आपल्याला अकाउंटन्सी मध्ये वारंवार येणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण एखादं ट्रान्झॅक्शन क्रिएट करतो त्यावेळी त्या ट्रान्झॅक्शनची आपल्याला जर्नल एंट्री करावी लागते. जर्नल एंट्री केल्याशिवाय ते ट्रान्झॅक्शन पुढे प्रोसेसमध्ये येत नाही. म्हणजेच प्रोसेस याचा अर्थ एक अकाउंटन्सीची साखळी असते. ती साखळी म्हणजे सुरुवातीला ट्रान्झॅक्शन घडतं, ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री केली जाते, जर्नल एंट्रीचं लेजर पोस्टिंग केलं जातं, लेजर पोस्टिंगचं ट्रायल बॅलन्समध्ये रूपांतर होतं आणि ट्रायल बॅलन्समधून ते फायनल अकाउंट्समध्ये जातं. फायनल अकाउंट्समध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असे दोन अकाउंट्स आणि एक स्टेटमेंट तयार करावं लागतं, जेणेकरून आपण आर्थिक वर्षात आपल्याला फायदा आहे की तोटा आहे हे आपण शोधत असतो. म्हणजे एंट्री ही प्रायमरी स्टेज आहे, सुरुवात आहे. म्हणून ती ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर येणारी स्टेप आहे असंही आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून एंट्रीला मराठीमध्ये नोंद किंवा प्रविष्टी असंही आपण म्हणतो. मग एंट्रीच्या संदर्भामध्ये आपल्याला काय माहिती प्रोव्हाइड केली, तर रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म or method in the books of accounts is called an entry.
रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन याचा अर्थ जमा खर्चाचा किंवा जमा खर्चाच्या पुस्तकात असं म्हणूयात आपण, जमा खर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने व्यवसायाचे व्यवहार लिहिणे म्हणजे नोंद करणे किंवा प्रविष्टी करणे. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन ज्यावेळी तयार होतं, व्यवहार होतो, तो व्यवहार आपल्याला जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये लिहायचा असतो. ज्यावेळी आपण तो जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये लिहितो याचा अर्थ त्याची आपण नोंद करतो. त्याला आपण अकाउंटन्सीच्या भाषेमध्ये किंवा लेखांकनाच्या भाषेमध्ये त्याला आपण एंट्री असं म्हणायचं. मराठीमध्ये त्याला नोंद किंवा प्रविष्टी असं म्हणायचं. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनची आपल्याला नोंद ही करावीच लागते, एंट्री करावीच लागते. म्हणून ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायची आहे, एंट्री. नेक्स्ट इज नॅरेशन. नॅरेशन मीन्स नोंदीचे वर्णन. आता एंट्रीला आपण नोंद म्हटलेलं आहे, आता आपण नॅरेशन म्हणतो आहे. नॅरेशन याचा अर्थ नोंदीचे वर्णन. याचा अर्थ आपण ज्यावेळी एंट्री करतो, नोंद करतो, ती नोंद का केली आहे त्याचं वर्णन म्हणजे नॅरेशन असतं. मग बघूयात नॅरेशन म्हणजे काय. ए ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच an entry is passed is called as a narration. बघा आता की व्यवसायाच्या ज्या व्यवहारांची नोंद केली जाते त्या नोंदीखाली व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केलं जातं. त्या नोंदीचे वर्णन किंवा त्या स्पष्टीकरणाला नॅरेशन असं म्हणायचं. मग आता हे जे नॅरेशन आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे इट इज ऑलवेज गिवन इन ए ब्रॅकेट बिलो द जर्नल एंट्री अँड युजली स्टार्ट विथ द वर्ड बिंग ऑर फॉर. म्हणजे बघा, ज्यावेळी एखादी एंट्री करतो आपण, जसं मी म्हटलं की आपल्याला ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री करायची असते. आता जर्नल एंट्री करायची असते याचा अर्थ जर्नल हे एक पुस्तक आहे, जमा खर्चाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये आपण सुरुवातीचे ट्रान्झॅक्शन लिहित असतो. मग ज्यावेळी जर्नल या पुस्तकामध्ये आपण एखादा व्यवहार नोंदवतो, तो व्यवहार का नोंदवला त्याचं वर्णन किंवा त्याचं स्पष्टीकरण आपल्याला त्या नोंदीच्या खाली इंटू ब्रॅकेट लिहावं लागतं. आता त्याच्या संदर्भामध्ये आपण प्रॉपर जर्नल एंट्री कशी असते ती पाहिल्यानंतर आपल्याला अधिक लक्षात येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या एक्झाम्पलवरून आपल्याला एंट्री आणि नॅरेशन लक्षात येईल. बघा एक्झाम्पलमध्ये काय म्हटलंय की purchased goods for cash from Mr. Sonu worth ₹2000. याचा अर्थ 2000 रुपयांचा माल मिस्टर सोनू कडून रोखीने खरेदी केला. अशा स्वरूपाचं एक ट्रान्झॅक्शन व्यवसाय संस्थेमध्ये झालेलं आहे की मिस्टर सोनू कडून 2000 रुपयांचा माल आपण रोखीने खरेदी केला. आता हे ट्रान्झॅक्शन झालं. मग या ट्रान्झॅक्शनची नोंद आपल्याला करायची आहे, म्हणजे एंट्री करायची आहे. मग हे आपण एंट्री कशामध्ये करतोय तर जर्नल नावाच्या पुस्तकामध्ये करतोय. म्हणून याला आपण म्हणायचं जर्नल एंट्री. आता जर्नल एंट्री का म्हणतोय, कारण जर्नल नावाच्या पुस्तकात ते आपण रेकॉर्ड करतोय, म्हणून त्याला आपण जर्नल एंट्री असा शब्द वापरतोय. मग जर्नल एंट्री करत असताना आपण या ट्रान्झॅक्शनची एंट्री बनवतोय, म्हणजे नोंद करतोय. मग नोंद करताना साधारणतः तुम्हाला जे एक फॉर्मॅट दिसतोय तो जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे. डेट, पर्टिक्युलर, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट
आता ज्यावेळी आपलं जर्नल एंट्री नावाचं प्रकरण सुरू होईल त्यावेळी आपल्याला हे अधिक विस्तृत अर्थाने माहिती होणार आहे. आता हे फक्त एंट्री आणि नॅरेशन कसं असतं हे समजण्यासाठी मी आपणासमोर एक एंट्री सादर केलेली आहे. म्हणून बघा की वरती जे ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलंय की मिस्टर सोनूकडून 2000 रुपयांचा माल रोखीने खरेदी केला. मग आता रोखीने खरेदी केला म्हणून आपण एंट्री करतोय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे वस्तू खरेदी केल्या आपल्याकडे आलेल्या आहेत म्हणून आपण त्याला डेबिट करतोय. वस्तूच्या मोबदल्यामध्ये आपण कॅश दिलेली आहे म्हणून त्याला आपण क्रेडिट करतोय. आता वस्तू खरेदी करतोय म्हणून आपण त्याला डेबिट म्हटलं आणि वस्तू आपण विकतोय म्हणून त्याला आपण क्रेडिट म्हणतोय. याचा अर्थ ही नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे की वस्तू आपल्याकडे आल्यात आणि कॅश आपल्याकडून गेलेली आहे. परंतु आता आपल्याला पाहायचंय वरती जे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट दिसतंय की ज्याच्या संदर्भामध्ये मी आता चर्चा केली ही आपण एक प्रकारची नोंद केलेली आहे. आता ही नोंद का केली यासाठी आपल्याला नॅरेशन बघायचं आहे की ज्याच्या संदर्भामध्ये मागे आपण पाहिलं की इट इज ऑलवेज गिवन इन ब्रॅकेट बिलो द जर्नल एंट्री अँड युजली स्टार्ट विथ द वर्ड बिंग. म्हणजे जे नॅरेशन असतं ते इनटू ब्रॅकेट असतं. बघा या ठिकाणी सगळ्यात लास्ट मध्ये दिसत असेल आपल्याला की हे इनटू ब्रॅकेट दिसतंय. यामध्ये स्टार्ट कशापासून आहे तर बिंग या शब्दापासून आहे की ज्याला आपण मराठीमध्ये केल्याबद्दल असा शब्द प्रयोग करतोय. म्हणून बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. म्हणजे वरती जी आपण नोंद केली ती कशामुळे केली परचेस गुड्स फॉर कॅश. आता या ठिकाणी तुम्ही काय लक्षात ठेवायचं फक्त बघा की कुठल्याही ट्रान्झॅक्शनची एंट्री केली जाते. एंट्री याचा अर्थ नोंद म्हणजे जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये योग्य पद्धतीनुसार आपण त्या व्यवहाराची नोंद करतो त्याला एंट्री असं म्हणायचं. आणि ती एंट्री का केली तर त्या नोंदीचं वर्णन ज्याद्वारे केलं जातं त्याला आपण नॅरेशन म्हणायचं. हे नॅरेशन कायम इनटू ब्रॅकेट असतं आणि एंट्रीच्या खाली लिहिलेलं असतं आणि बिंग किंवा फॉर या शब्दापासून ते सुरू होत असतं. एवढं जरी लक्षात राहिलं तरी पुरेसं आहे कारण ज्यावेळी जर्नल एंट्री नावाचं प्रकरण सुरू होईल त्यामध्ये आपल्याला आणखी यामध्ये विस्तृत अर्थाने पाहता येणार आहे. म्हणून या दोन कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे गुड्स. गुड्स मीन वस्तू किंवा माल. बघा आता गुड्स हा सिंबॉलिक वर्ड आहे. याच्यापासून फक्त आपण वस्तू असा अर्थ यापासून घ्यायचा. आता कुठल्या वस्तू हे आपल्याला प्रॉपरली माहिती नाही. हे सिंबॉलिक वर्ड आहे गुड्स. या गुड्समध्ये अनेक वस्तू येऊ शकतात. ठीक आहे. मग गुड्स याला मराठीमध्ये आपण वस्तू किंवा माल असा शब्द प्रयोग करायचा आहे. मग गुड्स म्हणजे काय आहे तर बघा द टर्म्स गुड्स रेफर टू merchandise, commodities, articles, or things in which a trader trades. These are purchased or manufactured for the purpose of sale and to earn profit. बघा आता गुड्सच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं की व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी वापरतो त्यास व्यापारी वस्तू म्हणायचं. आणि व्यापारात या खरेदी केलेल्या किंवा तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या व्यापारात नफा होऊन विकण्यासाठी खरेदी किंवा तयार केल्या जातात त्याला आपण साधारणतः गुड्स असा शब्द वापरतो किंवा वस्तू असा शब्द वापरतो. म्हणजे पर्पज ऑफ सेल अँड टू अर्न प्रॉफिट. वस्तू आहेत त्या वस्तू आपण विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि त्या विक्रीपासून आपल्याला नफा कमवायचा असतो. अशा कन्सेप्टला आपण गुड्स असं म्हणायचं आहे किंवा वस्तू असं म्हणायचं आहे.
मग आता याचं काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता एक उदाहरण आपण घेऊयात की मेडिसिन्स आर गुड्स म्हणूयात फॉर द केमिस्ट. म्हणजे मेडिसिन्स ज्या आहेत, जर एखादा केमिस्ट असेल, केमिस्ट याचा अर्थ की जो औषध विकणारा व्यक्ती आहे, जो मेडिकलमध्ये असतो की जो औषध विकतोय, अशा मेडिकल औषध विक्रेताच्या गुड्स काय असतील, तर त्याच्या मेडिसिन्स असणार आहेत. म्हणजे तो त्याच्या मेडिसिन्सला गुड्स असा शब्द प्रयोग करेल, कारण त्या मेडिसिन्स त्याने विक्रीसाठी ठेवलेल्या आहे आणि निश्चितच तो त्यापासून प्रॉफिट कमावणार आहे. म्हणून आपल्याला की औषध विक्रेत्यासाठी औषध हे त्याच्या वस्तू असणार आहेत. व्हेजिटेबल्स आर गुड्स फॉर द व्हेजिटेबल वेंडॉर. आता वेंडॉर याचा अर्थ होतो विक्रेता. कोणता विक्रेता आहे? व्हेजिटेबल, म्हणजे भाजी विक्रेता आहे. मग एखाद्या भाजी विक्रेत्याच्या संदर्भात जर आपण विचार केला, त्याच्या गुड्स काय असतील, त्याच्या वस्तू काय असतील, त्याचा माल काय असेल, तर ते असतील व्हेजिटेबल्स. म्हणजेच भाजीपाला हा त्या भाजी विक्रेत्यासाठी वस्तू असणार आहे. आणखी सांगता येईल की पार्ट्स लाईक टायर्स, इंजिन, गिअरबॉक्स, केबल are produced by a vehicle manufacturer like Bajaj Auto, Hero Motors. ज्या बजाज ऑटो आहेत, हिरो मोटर्स आहेत, ह्या कंपन्या आहेत. या कंपन्यांसाठी त्यांचा माल काय असेल, त्यांच्या वस्तू काय असेल, तर त्या पार्ट्स तयार करत असतील, म्हणजे विविध मोटार्सचे भाग तयार करत असतील. जसं उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलं टायर्स आहे, इंजिन आहे, गिअरबॉक्स आहे किंवा आणखी काही प्रोडक्ट आहेत. तर या मॅन्युफॅक्चरर ज्या कंपन्या आहेत, उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी हे जे पार्ट्स आहेत ते त्यांच्या वस्तू असतील किंवा गुड्स असतील. मग चित्राच्या माध्यमातून आपल्याला आणखी लक्षात येईल. बघा, एखादा केमिस्ट असेल तर त्या केमिस्टसाठी त्याची औषधं जी आहेत त्या गुड्स असतील. एखादा भाजी विक्रेता असेल, व्हेजिटेबल वेंडॉर असेल, त्याच्यासाठी हा भाजीपाला त्याच्या वस्तू असणार आहेत किंवा गुड्स असणार आहेत. जसं आता सांगितलं की हिरो मोटर्स आहेत, बजाज ऑटो आहेत, की ज्या स्पेअर्स पार्ट तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी गिअरबॉक्स असतील, टायर्स असतील, या ज्या काही पार्ट्स आहेत गाड्यांचे, यांना ते गुड्स असं संबोधणार आहेत, कारण ते विकून ते नफा कमावणार आहेत. हे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की गुड्स कशाला म्हणायचं, तर व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी वापरतो त्यास व्यापारी वस्तू म्हणायचं. आणि व्यापारात या खरेदी केलेल्या किंवा तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या नफा कमवण्यासाठी विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. अशा कन्सेप्टला आपण गुड्स असं म्हणायचं आहे. हे पण आपण लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, म्हणून ही एक कन्सेप्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. नेक्स्ट इज कॅपिटल अँड ड्रॉविंग. आता बघा, साध्या आणि सोप्या कन्सेप्ट आहेत परंतु महत्त्वाच्या आहेत. ज्यामध्ये पहिला आहे कॅपिटल. कॅपिटल याला आपण मराठीमध्ये भांडवल असा शब्द वापरतो. मग आता भांडवल म्हणजे काय या संदर्भात आपण माहिती पाहूया. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इनटू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. आता व्यवसायाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला एक रेग्युलर कन्सेप्ट सांगता येईल की कुठलाही व्यवसाय हा भांडवलाशिवाय सुरू करता येत नाही. याचा अर्थ व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला भांडवलाच्या रूपामध्ये असेट्स म्हणजे संपत्ती किंवा कॅश म्हणजे रोख रक्कम आवश्यक असते, त्याशिवाय आपण व्यवसाय सुरू करू शकत नाही. म्हणून कॅपिटलच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इनटू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. याचा अर्थ की व्यावसायिकाने व्यवसायात गुंतवलेल्या संपूर्ण रकमेला भांडवल असं म्हणायचं आहे. मग आता व्यवसाय संस्था
आणि मालक हे दोन्ही गोष्ट वेगवेगळ्या असतात, हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कंपनी आहे म्हणून ती व्यक्ती आणि कंपनी एकच आहे असा समज करून घ्यायचा नाही, कारण व्यवसाय संस्थेचा मालक वेगळा असतो आणि व्यवसाय संस्था वेगळी असते. व्यवसाय संस्थेचा मालक व्यवसाय संस्थेला भांडवल देतो, त्या मोबदल्यात तो भांडवलावरती व्याज आकारत असतो. आणि व्यवसाय संस्थेतून जर मालकाने काही रक्कम काढली असेल, तिला आपण लोन असं म्हणतो, त्या लोनवरती पण व्यवसाय संस्था व्यवसायाच्या मालकाकडून व्याज आकारत असते. म्हणून व्यवसाय वेगळा आहे आणि व्यवसायाचा मालक वेगळा आहे, हे प्रामुख्याने तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून कॅपिटलच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं की व्यावसायिकाने व्यवसायात गुंतवलेल्या संपूर्ण रकमेला आपण काय म्हणायचं आहे, तर भांडवल म्हणायचं आहे. पुढे म्हटलंय एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर द लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल. मग आता हीच गोष्ट जर आपण अकाउंटन्सीच्या भाषेमध्ये किंवा लेखांकीय भाषेमध्ये जर सांगायचं ठरवलं, तर आपल्याला असं म्हणता येईल की संपत्तीचे देयतेवरील अधिक्य म्हणजे भांडवल. मग आता संपत्ती म्हणजे काय, त्याला आपण अकाउंटन्सीमध्ये म्हणायचं असेट्स, आणि देयता म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणायचं लायबिलिटीज. म्हणजेच देयता याचा अर्थ आपल्याला देण्याची असणारी जबाबदारी. त्याच्यामध्ये आपण एक साधारण जर उदाहरण घेतलं तर आपण लोन म्हणूयात, की ज्यावेळी आपण एखाद्याकडून कर्ज घेतो, लोन घेतो, तर ते कर्ज परत करण्याची आपल्यावरती जबाबदारी असते. मग ती जबाबदारी म्हणजेच काय, तर लायबिलिटीज. आणि आपल्या ज्या काही असेट्स असतात, संपत्ती असतात, मग ती फिक्स्ड असेल, स्थावर मालमत्ता असेल किंवा स्थिर मालमत्ता असेल किंवा चालू मालमत्ता असेल, चालू याचा अर्थ करंट असेट्स, म्हणजे जिला आपण पैशाने संबोधतो, अशा ज्या असेट्स असतात त्या संपूर्ण असेट्स किंवा संपूर्ण मालमत्ता वजा देयता म्हणजेच कॅपिटल असतं. म्हणून ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की कॅपिटल कसं काढलं जातं, असेट्स मायनस लायबिलिटीज, म्हणजे संपत्ती वजा देयता बरोबर काय असतं, तर कॅपिटल असतं. हेही आपण लक्षात ठेवूयात. मग कॅपिटल ही आपली लायबिलिटीज असते. का लायबिलिटीज असते, तर ज्यावेळी व्यवसाय संस्था बंद करण्याची वेळ येते, अशा वेळी व्यवसाय संस्थेचा मालक व्यवसायाकडून त्याने गुंतवलेलं भांडवल परत घेत असतो. म्हणून कॅपिटल ही एक लायबिलिटीज आहे. हे महत्त्वाचं विधान लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लास्ट नंबर 2, ड्रॉविंग्स. ड्रॉविंग्स याला मराठीमध्ये आपण उचल शब्द असा वापरतो. उचल याचा अर्थ अगाऊ रक्कम घेणे, ॲडव्हान्स घेणे असंही आपण त्याला म्हणू शकतो, परंतु शब्दशः अर्थ याला उचल असा शब्द आहे. हा बोलीभाषेतला शब्द आहे उचल, किंवा आपण ॲडव्हान्स घेतो, लोन घेतो असंही त्याला म्हणू शकतो. परंतु आता या ड्रॉविंगच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये the amount of cash or value of goods, assets, etc. withdrawn from the business by the owner for personal use called drawings. आता बघा, जर व्यवसाय संस्थेचा मालक आपल्या व्यवसाय संस्थेमधून स्वतःच्या व्यक्तिगत उपयोगासाठी संपत्ती किंवा वस्तू किंवा रोख रक्कम विथड्रॉन म्हणजे काढून घेत असेल, तर त्यास उचल असं म्हणायचं. म्हणजेच काय, तर व्यवसायाच्या मालकाने व्यवसाय संस्थेतून स्वतःच्या खाजगी वापरासाठी पैसे काढले असतील. मग आता इथे शब्दप्रयोग कोणता महत्वाचा आहे, खाजगी वापर. ज्यावेळी फॉर ऑफिस यूज आणि फॉर पर्सनल यूज अशा दोन गोष्टीचे आपल्याला वर्गीकरण करायचं असतं, त्यावेळी आपल्याला हे महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ड्रॉविंग कशाला म्हणायचं आणि रेग्युलर एक्सपेन्सेस पर्पज काय आहेत. म्हणून व्यवसाय संस्थेच्या मालकाने व्यवसायातून स्वतःच्या खाजगी वापरासाठी म्हणजे फॉर पर्सनल यूज जर संपत्ती, वस्तू किंवा रोख रक्कम काढली असेल, तर त्याला ड्रॉविंग असं म्हणायचं. म्हणून पर्सनल यूज हा शब्द मात्र लक्षात ठेवायचा आहे की जर पर्सनल यूज शब्द येत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, तर ड्रॉविंग असं म्हणायचं.
आपल्याला काही उदाहरण त्याच्यामध्ये सांगता येईल. ए प्रोप्रायटर पे कॉलेज फीज ऑफ हिज सन or pay for his medical expenses, mobile bill, etc. from the business. आता सुरुवातीला मी जसं सांगितलं की व्यवसाय संस्था वेगळी आहे आणि व्यवसायाचा मालक वेगळा आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे व्यवसायाचा मालक जर भांडवल देत असेल तर व्यवसाय संस्था व्यवसायाकडून मालक व्याज घेतो आहे आणि व्यवसायातून जर काही रक्कम मालक काढत असेल तर व्यवसाय देखील मालकाकडून व्याज आकारते. याचा अर्थ या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. म्हणून आता इथे मालकाने काय केलंय, ए प्रोप्रायटर पे कॉलेज फी ऑफ हिज सन, म्हणजे व्यवसायाचा जो मालक आहे त्या मालकाने मुलाचं महाविद्यालयातलं जे काही शुल्क आहे, फीज आहे, ते व्यवसायातून भरलं असेल. म्हणजे मुलाचं शिक्षण हे तिचे खाजगी गोष्ट आहे. त्याचबरोबर मेडिकल एक्सपेन्सेस केला असेल, म्हणजे मुलाच्या औषधांचा खर्च केला असेल. मोबाईल बिल पेड केला असेल. कशामधून? तर व्यवसायामधून. म्हणजे व्यवसाय संस्थेतून त्याने खाजगी वापरासाठी कॅश विथड्रॉन केलेली आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, तर ड्रॉविंग असं म्हणायचं. म्हणून ही एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आजच्या तासामध्ये आपण एंट्री म्हणजे काय, नॅरेशन म्हणजे काय, गुड्स म्हणजे काय, त्याचबरोबर भांडवल आणि ड्रॉविंग म्हणजे काय, या महत्त्वाच्या कन्सेप्टवरती चर्चा केलेली आहे. अपेक्षा करतो आजचं लेक्चर आपल्याला समजलं असेल. लेक्चर पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. दिलेल्या कन्सेप्ट वहीमध्ये व्यवस्थित लिहा, त्याचे स्पेलिंग व्यवस्थित लिहा, उच्चार व्यवस्थित करा आणि त्याच्यात कुठले कुठले उदाहरणं आहेत ती पण बघा, की जेणेकरून या कन्सेप्ट आपल्याला विषयामध्ये पुन्हा पुन्हा येणार आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला त्याची गरज पडणार आहे. म्हणून त्या आपल्याला येणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला अकाउंट शिकता येणार नाही असं माझं मत आहे. म्हणून घरी याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा, नोट्स तयार करा आणि जर व्हिडिओच्या संदर्भामध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी त्याचं उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. जे जे विद्यार्थी रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपलं पूर्ण नाव, डिव्हिजन, रोल नंबर कमेंट बॉक्समध्ये लिहित चला, जेणेकरून आम्ही रेग्युलर व्हिडिओ बघणारे त्याचबरोबर रेग्युलर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवत आहोत. म्हणून तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये दिलेली माहिती मेन्शन करा आणि घरी अभ्यास करा. धन्यवाद.